ही आपली 10 ते 15 दिवसाची मलाई आहे. याच्याने आता आपण तूप बनवणार आहोत. आता आपण हिला रईने चांगली फेटून घेऊ लोणी येईस्तोवर. आता आपण याच्यात पाणी ॲड करू. आता परत आपण याला रईने फेटून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे रईने हलवल्यावर असे लोणी निघून येते. आता त्याला आपण स्वच्छपणे 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊ. आता आपण एक पाणी निथळून घेतलं आहे. आता आपण परत पाणी घेऊ. आता आपण परत याला हलवून याच्यातलं सगळं पूर्ण दूध काढून घेऊ. बघा, आता आपली मलाईपासून लोणी तयार झाली आहे. आता लोणीपासून आपण तूप तयार करणार आहोत. त्याला आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले, पूर्ण पाणी निथळून घेतलेलं आहे. आता आपण त्याला गॅसवरती तापायला ठेवू. बारीक गॅसवरती ज्याला तापवायला ठेवायचं, नाही तर मलाई चटकून जाईल. बघा, आता आपलं तूप बनवून निघलं आहे. असं तुम्ही पण घरच्या घरी तूप बनवू शकता, शुद्ध तूप. या दुकानाच्या तूपपेक्षा घरचे तूप खायला खूप चविष्ट लागतं. आता आपण त्याला थंड होऊ देऊ. थंड झाल्यानंतर एक डब्यात भरून घेऊ. आता आपलं तूप थंड झालं आहे. आता आपण त्याला स्वच्छ डब्यात काढून घेऊ चहाच्या गाळणीने. बघा, माझ्या 15 दिवसाच्या मला इथून एवढं तूप पडलेलं आहे, अर्धा किलो. कुणाकुणाला तूप खायला आवडतं मला सांगा. मला तर खूप आवडतं तूप खायला. रोज एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा.